श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती ब्राह्मणांसी नका भ्रमुरे युक्तीसी वेदांत न कडे ब्रह्मयासी अनंत वेद आहे ती वेदव्यासा सरिसे मुनी नारायण अवतरुणी वेद व्यक्त करोनी व्यासनाम पावला तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे एका. प्रथम पहिलं दुजा वंश पायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे आद्यंत सांगे नाही का एक चित्ते पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपी करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागसी म्हणूनी भारद्वाज म्हणे ब्राह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन आद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांसी सर्व केवी शिको म्हणसी आमासी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषींसी ब्रह्मा दाखवी वेदांसी दिसताती तीन राशी गिरिरूप होणी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाथा ऋषीस वाटे भय वेदराशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाची चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवढा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकुनी ब्रह्मदेव संतोषोनी देता झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाड वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्यमंती व्यासासी एक एक वेदामासी विस्तारावे आद्यंतेशी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती चौघे जण मुनी धरती व्यासचरण कृपा करी का गुरु राणा नारायण व्यासराणा करुणावचन ऐकोणी व्यास सांगे संतोषोनी पहिले शिष्या ते बोलावणी ऋग्वेद निरोपिती व्यास सांगे पहिलासी ऋग्वेद ध्यान भरियेसी वर्णरूप आहे केसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रिगोत्र असे शुद्ध ब्रह्मादैव जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियेसी नेत्रपद्म पत्र सदृशी विस्तारग्रीवा कंबुकंठ श्री गुरुमंती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी 80 ऋग्वेदासी द्वादश वेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेने का अपार वैशपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा व्यास म्हणे शिष्यासी एक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाना अधिदैवत रुद्र म्हणा त्रिष्टुप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृश मध्य निर्धारी स्थूलग्रीवा कपोल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र अस्थित पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरंती दीर्घजान यजुर्वेद ध्यान प्रमाण वंशपायन परियेसी एशिया यजुर्वेदासी भेदशायसी असे काय भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळोनी पळती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणीची तया यज्ञादी कर्मक्रियेसी हेची मूळ परियेसी अभ्यास करी गावी दिसी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारुणी निरोपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्रग्वी असे जाण शुचिवस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारिखे किरण षड्रत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणाव्या एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेणे कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यासी सांगत असे व्यास अशी अथर्वण वेदासी निरोपिले परियेसा या अथर्वण वेदासी उपवेद असे भरियेसी मंत्रशास्त्र निश्चयेसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी कृष्णचंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण ऐसे रूपतयासी भेद 9 परियेसी सुमंतू नाम शिष्यासी सांगत असे श्रीव्यास ऐसे 4 शिष्यास सांगत असे वेदव्यास प्रकाश केला क्षितीस भरतखंडी परियेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यबौद्ध वर्णाश्रमी आचरत होते लोक परियेसा या कलियुगाभितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी कोप्य झाले क्षितिसी कर्मभ्रष्ट झाले द्विज म्लेच्छां पुढे बोलती वेदबीज सत्य गेले याची काज मंदमती झाले जाना पूर्वी होते महत्व
ब्राह्मणासी देवत्व, वेदबळे नित्यत्व, भूसुर म्हणती याची काज, पूर्वी राजे याची कारणे, पूजा करती विप्रचरण, सर्वस्व देती दक्षिणा, ते अंगे कारण न करीती, वेदबळे विप्रांसी, त्रैमूर्तिवश होते त्यासी, इंद्रादी सुरवरांसी, भय होते विप्रांचे, कामधेनु कल्पतरू, विप्रवाक्य होते थोरू, पर्वत करती तृणाकारू, तृण पर्वत वेदसत्वे, ऐसे महत्व ब्राह्मणासी, पूर्वी होते परियसी, वेदमार्ग ते जोणी सुरसी, अन्या मार्गे राहटसी, तेने सत्व भंगले, हीन याती ते सेवा करू लागले, अध्यापन करती मोले, वेद विक्रय परियेसा, हीन याती पुढे देख, वेद म्हणती मूर्ख लोक, त्यांचे पाहू नये मुख, ब्रह्मराक्षस होताती, चतुर्वेदी म्हणविसी, लोकासवे चर्चा करसी, काय जानसी वेदांसी, अखिल भेद आहे ती जाना, आपुली आपण स्तुती करीसी, जयपत्र दाखविसी, त्रिविक्रम यती पाशी, पत्र मागसी लिहुनी, आमुचे बोले कोणी, जावे तुवा परतोणी, वाया गर्वे भ्रमोणी, प्राण आपल्या देऊ नका, ऐसे घरी गुरु ब्राह्मणासी, सांगती बुद्धी हितासी, न एकती विप्रतामसी, म्हणती चर्चा करू न जरी येते, हारी दिसेला अमुते, सांगती लोक राज याते, महत्व आपले उरेल केवी, सिद्ध म्हणे नामांकिता, ऐसे विप्र मदोन्मता, नेनती आपुले हिता, त्यासी मृत्यू जवळी आला. नीती श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 27. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची चरणा विनवीत असे कर जोडून एका श्रोते सकळीक. शिष्य वचन ऐकोणी सांगता झाला सिद्धमुनी, एक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची. किती प्रकारे त्या ब्राह्मणांसी सांगती श्री गुरु हितासी, न एकती द्विजतामसी, म्हणती वादका पत्र देणे. विप्रवचन ऐकोणी कोप करती श्री गुरुमुनी, जैसी तुझी अंतकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती. सर्पाच्या पेटरियासी कोरू जाय मुशक कैसी, जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात. तैसे विप्रमदोन्मत्त श्री गुरुमूर्तीस नोडखत, बडे आपले प्राण देत दिवान धापरी देखा. इतुकी अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी, शिष्या ते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकून गेले शिष्य धावण, त्यानं राते पाचारुणी आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुस्ती तयासी जन्म कवन यातीसी, तुझा वृत्तांत सांगे कैसी, म्हणून पुस्ती तैवेळी. श्री गुरु वचन परिसोनी सांगे आपण यतीहीन, मातंग नाम म्हणून साना आपले बहिर्रामी. तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारिले प्रीती, आपण झालो उद्धरगती म्हणून दंडवत नमन करी. तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी, दंड देऊनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा लंगीयेसी, आला नर वाक्या सरशी झाले ज्ञान अनिक तया. श्री गुरु म्हणती तयासी कवन कुडी जन्मलासी, पतित म्हणे आपण किरातवंशी नाम आपुले वन राखा. दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता, बोलू लागला अवनिक वार्ता विस्मय करीती सकळ लोक. तिसरी रेखा लंगी म्हणती त्यासी आले जाते स्मृती, म्हणे गंगासुत निश्चिती नदी तिरी वासा आपणा. लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती, जाता होतो आपले वृत्ती स्वामी माते वाचारिले. लंगिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणिक त्यासी, जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त. सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ह्याता, नाम आपले विख्याता गोदावरी नाम आपले. सातवी रेखा लंगिता अक्षण अग्रजाती विप्र आपण, वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यासवंशी, आले ब्राह्मण चर्चेसी वाद करिगा यासवे. अभिमंत्रोणी विभूती याचे सर्वांगी प्रोक्षिती, प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नरा पर्येसा. येणे परिपतितासी ज्ञान झाले आस मासी, वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तैवेळी. जे का आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर, जिव्हा खुंटोणी बधीर हृदय शूळ तात्काळी. विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती, म्हणती आपणा काय गती जगज्योती स्वामिया. गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण, अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया. तू कृपाळू सर्वांभूती आमचे दोष न धरी चित्ती, आम्हा देईगा उद्धार गती म्हणून चरणी लागुती. ऐसे विप्र विनविती श्री गुरु त्यासी निरोपिती, तुम्ही क्षोभविला भारती
त्रिविक्रम महामुनी आणिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाला जन्म ब्रह्मराक्षस आपली जोडी भोगावी आपुले आर्जव आपणासी भोगी जे पुण्य पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही परियेसा श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार हो भवानी पौन्ने परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरूपिती राक्षसत्व पावल प्रख्याती संवत्सर 12पर्यंत अनुतप्त झाली या कारण शांतिरूप असाल जाण जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उदरगती होईल आता जावे गंगेसी स्नान वरवे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती तयवेळी निघता ग्रामाबाहेरी हृदयशूल अपरांपरी जाता क्षणी नदी तीरी विप्रपंचत्व पावले आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही हानिकासी ऐसे विप्रतामसी आत्मघातकी तेची जाना श्री गुरुवचन जेणे परी अन्यथा नव्हे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी 12 गळते गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यासी सांगे सिद्ध उदारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वाभार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अन्नानुमाया तिमिरासी ज्योती स्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नृसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचन ऐकून सांगती श्री गुरु प्रकाशुनी म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक शिष्यांप्रती इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मदोन्मत्त विप्रशाप कथनम पतितोद्धारणम नाम सप्तविंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 28 श्री गणेशाय नमः नामधारक पुसे सित्तासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास माझ्या मानसी श्री गुरुचरित्र एकता गोड सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलौकिका एकता जाती सर्व दोषा ज्ञानज्योती प्रकाशती श्री गुरुमंती पतितासी फुले पूर्वजन्म पुससी सांगे नेक विस्तारेसी चांडाल जन्म होणार गती पाप पुण्याची गती आपल्या आज भोगिती कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मी निचयाती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासोणी चांडाळ वर्ण उपजले असते यातीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी व्याभिचारी हे मूळ उपत्तीचे लक्षण नाना दोष आचरण त्याने ही न जाती पावती ब्राह्मणत्वा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हिन योनिसी गुरु अथवा माता पिता सोडून जाया आपण पता चांडाल योनी होय निश्चिता कुड स्त्रिये सोडी ली कुड देवता सोडोनी आणि देवता पूजा करुणी तोही होय चांडाल योनी सदा अनृत बोले नर न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळ न करता चांडाळ होऊनी तत्वता सप्तजन्म कृमी होय पहिली एक स्त्री असता दुसरी करुणी तिसी तजिता होय जन्म त्यासी पतिता आणि एक सांगेन नवल स्वामी श्रीशी गुरु श्रीशी शत्रुमित्र विश्वास श्रीशी जो करी व्यभिचारासी तोही जन्म पतिता घरी त्रिसंध्या काळ समय देखा विप्रभोजन करिय विवेका भाक देईन फिरेनिका तोही जन्म चांडाळे वैश्वदेव काल अतिथीसी जो बोले दुष्टोत्तरेसी अन्न नेदी तयासी कुकुट होणी उपजे मृत्यू दिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे करावयासी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे नाडी भेद नेनता करी वैद्यकी जाणून औषध्य आणखी तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाल त्रिशुद्धी वेदमार्ग त्यजिता विप्रे ब्रह्मक्षत्रिय वैश्यशूद्र आपले कर्म त्यजुने मूळ मंद आणिक मार्ग आचरे सदा तोची चांडाल योनी होय विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी श्राद्ध दिवशी पिंड न करी चांडाळ योनी जन्म पावे भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूप पीडित असे लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगे होय जान महाकष्ट भोगीत असे गर्भपात करी स्त्रियांसी वांज होऊने उपजे परियेसी पुत्र झालिया मर्ती भरवसी गर्भपात करू नये
सर्पजाती मारी नर, सर्पयोनी होय निर्धार. ऐसे दोष असे अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. अपद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर एका, पुत्री होऊन उपजे. देवद्रव्य अपहारी देखा, देवकार्यनाशी जोका. पंडुरोगी होय निका, फळ चोरी होय विद्रूप. श्री गुरु म्हणती पतिस्तासी, दोष करिता जन्म होय येसी. आता सांगेन व्याभिचार प्रकरणेसी, शांती परवी बोलिले असे. परश्री आलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय एका. पुढे मागुती सर्पजन्मनिका, भोगी दुखा अवधारी. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक, जरी पाहिलं कुबुद्धिक, चक्षुरोगी होऊन उपजे. ऐसे तया पतितासी, श्रीगुरु आपण निरोपिती. एकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्रीगुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, एकता झाले मन निर्मळ. जरी धडले एक वेळ, पाप जाय अकवणे परी. श्रीगुरु म्हणते त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी. पश्चाताप होय त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले, अंतकरणी असेल खोचले. त्यासी प्रायश्चित्त असे भले, कर्म विपाकी बोलिले असे. प्रायश्चित्तांचे विधान सांगेने का स्थिरमणे. ऋषींचे असे वचन, प्रकार असे एका तुम्ही. अज्ञानकृत पापासी, पश्चातापे शुद्ध परियसी. गुरुसेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारिल. नेनता पाप केलियासी, प्रायश्चित्त परियसी. प्राणायाम द्विषतेसी, पुण्यतीर्थी 10 स्नान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत. दोघा सम घडे ते निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणखी असे एक प्रकार, त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र, विप्रा द्वादश भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्र, करावे वेद मंत्रे. याचे नाव गायत्री कृच्छ, श्रीगुरु सांगती त्रिविक्रमासी. प्राजापत्य कृच्छ देखा, असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 भुक्तिका, अथवा अयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस, स्मरण करावे श्री गुरुचरणास. येणे नाही सौम्य दोष, जे आपणासी सामान्य. 3 दिवस घृत घेऊनी, क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी, पुन्हा क्षीर 21 दिवस. एखादा असेल अशक्य, त्यासी असे हे व्रत. तीळ गुळ लायावीत, उपवास करावे. आणि एक असे प्रकार, करावा चांद्रायण आचार. कुकुटाप्रमाणे आहार, ग्रास घ्यावे वर्धमाने. आपुले पाप प्रकटुनी, उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जळुनी, जाये पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ, यात्रा करिता पवित्र. वाराणसी श्वेत पर्वत, स्नान मात्रे पाप जाती. वरकड तीर्था गेलियासी, गायत्री जप सहस्रेसी. पाप जाय त्वरितेसी, अगस्त्य वचन बोलिले असे. समुद्र सेतु बंदेसी, स्नान केलिया परियसी. ऋणहत्या पापनाशी, कृतघ्नासी पातके. विधिपूर्वक शुचीसी, जपा कोटी गायत्रीसी. ब्रह्महत्या पापनाशी, एक त्रिविक्रमा एकचित्ते. पवमान सुक्त चत्वारी, करिता ब्रह्महत्या दुरी. इंद्रमित्र अवधारी, 1 महिना जपावे. पंचमास 6 मास, मिताहार करुणी पुरुषे. पुरुष सुक्ते पापनाश, पंचमहादोष जातील. त्रिपदा नाम गायत्रीसी, जपती जे जन भक्तीसी. अगमर्शन निरावृत्तेसी, सप्तजन्म पाप जाय. आणखी असे विधान देखा, अज्ञानकृत दोषाधिका. अनुतप्त होऊन विषेका, पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर, दधिघृत कृशसार घ्यावे असे विधिसार. प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र, कृष्णवर्णी गोमय पवित्र. ताम्र गाईचे क्षीर शुभ्र, श्वेतधेनूचे दधी घ्यावे. कपिला गाईचे तूप बर्वे, ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भार सभावे, सांगेने का विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर, अंगुष्ठार्थ गोमय पवित्र. क्षीर पावणे 2 शेर, दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर, तितुकेच मिळवावे कृशसार. घेता मंत्र निर्धार, विस्तारुणी सांगेन. कुशासहित 6 रसास, एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती येसे, इंद्र विष्णू दुसरा देखा. मानस्तोके मंत्र तिसरा, चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चारा, 6वा व्यावृत्ती प्रमाणपूर्वक. ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे, अनुतप्त होऊनी एक भावे. अस्थिगत कर्मगत पूर्व
पापे नासती अवधारा, गायी न मिळे तुके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियसी, जाती दोष दर्शन मात्रेसी, कपिला गाय उत्तम, पातगडे जासी, प्रायचित्त असे दासी, जगत गुरु दर्शन संतोषी, अनुग्रहे पुतनीत, एखादा वेदशास्त्रज्ञ, स्वधर्माचार अभिज्ञ, त्याच्या अनुग्रहे पापग्न, पुनीत होय अवधारा, ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी, प्रायचित्त सांगती विस्तारेसी, समस्त विप्र संतोषी, ज्ञानप्रकाश उनिया, श्री गुरु म्हणती पतितासी, पूर्वी तू विप्र होतासी, श्री गुरु माता पिता ऋषीसी, वास्तव चांडाल जन्मरासी, आता सांगो तुझं अधिक, स्नानसंगमी मासे एक, केलिया जाईल तुझा दोष, पुनरपि विप्र जन्म पावसी, पतित म्हणे स्वामीसी, तुझे दर्शन झाले मसी, कावडा जाय मानस सरोवरासी, राजहंस केवी होय, तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र, तारावे आता माते शरणागता रक्षका, तुझे दर्शन सुधारसे आपण झालो ज्ञानराशी, अभिमंत्रोणी आतपसी विप्रांमध्ये मिळवावे, एकोणी तयाचे वचन श्रीगुरु बोलते हसून, तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ, पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमासाशी, ब्राह्मण म्हणती तू ते कैसे निंदा करतील, पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रियवंशी गादीपुत्र, तपोबळे करुणी पवित्र, विप्र म्हणवी आपणाते, ब्रह्मयाती शतवर्षे तप केले महाक्लेशे, तेने बळे म्हणवी तसे महाऋषी मनोनी, इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परियेसी, आपणाते ब्रह्मऋषी म्हणून बोला म्हणत असे, देवऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी, तो का म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारू, ऐसे तया वसिष्ठासी विनविश विश्वामित्र ऋषी, ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ, ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र, देह टाकणे अपवित्र, मग विप्र कुडी जन्म होसी, काही केल्या न म्हणे विप्र, कोपला मुनी विश्वामित्र, वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तही वेडी, ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसी, अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्राते, वतता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी, हाती घेऊन या पर्वतासी घालू आता वसिष्ठावरी, विचार करी मागुती मनी जरी वदीन वसिष्ठ मुनी, आपण आतेन म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या, इंद्रादिदेव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्यासरसी, आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्नता नाही म्हणून या, ऐसा वसिष्ठ मुनिवर मारिता म्या दोष फार, म्हणून टाकी गिरी शिखर भूमीवरी परियेसा, अनुतप्त झाल्यंत करून वसिष्ठ ऋषी ओळखून, ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तैवेळी, संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य, माझे घरी तुम्ही जाता अन्न घ्यावे स्वामिया, ऋषी वचन ऐकून बोलत असे वसिष्ठ मुनी, तुझ्या घरी सूर्यकिरणी करणे अन्न आपण, विश्वामित्र अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले, सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला, विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी, पूर्वीला देह जाडूनी नूतन देह धरिता झाला, मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी, ब्रह्मऋषी म्हणून झालाच त्रिभुवनी प्रख्यात, या कारणी तुझा देह विसर जावा जन्मह्य, अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मणकुडी, ऐसे त्या पतिताती बोधिती श्री गुरु परियेसी, लाभले असे सुख त्यासी त्याच्या मानसी नयेची, निदान सापडे दरिद्रासी तो का सांडील संतोषी, अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडील सुखासुखी, तैसे तया पतितासी लाले ज्ञान निधान राशी, नवचे आपले मंदिरासी विप्रापणा म्हणवीत असे, इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी, म्हणती लागला अपस्मारी म्हणून आलो धावत, जवडी येता स्त्रियेसी स्पर्शो नको म्हणिती येसी, कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित, दुःख करी त्याची भार्या जाऊन नमिसली गुरु पाया, ती माते सोडून या तू एका स्वामिया, कन्यापुत्र मज बहुत कोण त्याते प्रतिपाडित, आम्हा तजोनी केवी ज्ञात केवी जात सांगा स्वामी तयासी, जरी न सांगाल स्वामी तयासी त्याची न प्राणपुत्रा सरशी, एरवी आमुते कोण पोशी अनाथा आपण स्वामिया, एकोणी तिचे वचन श्रीगुरु बोलते हसून, तया न राते बोलावून सांगितले परियेसा, श्रीगुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपले घरासी, पुत्र कलत्र दत्ता दोषी तो ते गती नोहे जाण, या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्म काया
तरे भवार्णव या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना करुणी त्याजिता होय तपना महादोष बोलीजे सूर्यभूमी साक्षीसी तुवावरील स्त्रियेसी तीस त्यजिता महादोषी तुझ गती नव्हे जाण श्री गुरुवचन ऐकोन विनवी तसे करजोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरुमणी विचारिती याचे अंगी असे विभूती शाळावे लुब्ध हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यासी बोलावणी एखादा लुब्ध पाचारुणी आना आता त्वरितेसी तया ग्रामी द्विज एक करी उदिम वानिक त्यासी बाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरुमंती तयासी उदक घेऊनी हस्तेसी सपन करी गा पतितासी होया आसक्त संसारी श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण पतिता वरी घालिता क्षण केली विभूती धुवनिया विभूती दूता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता श्रीपुत्राचे धावत गेला तयाजवळी आलिंगोनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण आज मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत यावेळी तुके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्यगती सकळीक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रमामुनी जो का होता गुरुसन्निधानी पुसत असे विनवोनी एका श्रोत एकचित्ते त्रिविक्रम म्हणे तुझे गुरुसी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी महापतित यातीहीन त्याते स्वामी दिले ज्ञान अंगदूता दक्षिण दिले ज्ञान केवी त्याचे विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करुणिया ऐसे ते पुसे त्रिविक्रम यती ते स्वामी दिले ज्ञान अंगदूता दक्षिण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करुणिया ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्रीगुरु तयासी निरोप देती त्याच्या अंगीची विभूती धुता गेले ज्ञानैका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुण महाराष्ट्र भाषेकडून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्मविपा कथनम नाम अष्टविशोध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 29 श्री गणेशाय नमः नामधारक विनबी सिद्धासी मागे कथा निरूपिलासी भस्म महात्म्य श्री गुरुसी पुसिले त्रिविक्रम भारतीने श्री गुरुमंती त्रिविक्रमासी भस्म महात्म्य मज पुससी एकचित्त करुणी मानसी सावधान इकपा पूर्वापरिकृत योगी वामदेव म्हणिजे योगी प्रसिद्ध गुरु जो अंगी वर्ततो होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुनी क्रामक्रोधादी तजुनी हिंडत होता महीवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्राजीनं ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातला क्रौचारण्यात ते असे संचार मनुष्य मात्राचा तयास्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक मनुष्यादी जीवन एक बक्षित असे परियेसा येशा अघोर वनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावणी भक्षावया ब्रह्मराक्षस शुदाक्रांत आला असे बक्षू म्हणत करा करा दात खात मुख पसरुणी जवळ आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी म्हणी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तयाजवळी राक्षस म्हणी संतोषत ग्रास बरवा लादत म्हणत भक्षावया कांक्षा बहुत येऊनी जरीला आलिंगोनी आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले गळोनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनींचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासी तुवा कवनाचा कवनवंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ढाई एकोणी मुनीचे वचन ब्रह्मराक्षस करीना मन विनवित असे कर जोडून एक त्रिविक्रम मन मुनिराया म्हणे राक्षस तय वेळी आपणासी ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरीचे स्वामिया पूर्वजन्म 25 होतो राजा यवन देशी दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक
प्रजेसी दिदले दुःख स्त्रियावरिला अनेक राज्यमध्ये करुनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरुनिया एक दिवस भोगुनिया त्यांते ठेविले अंतर्वासी विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिल्या अनेक देशी जाऊनी आणि त्यांची स्त्रियांची भोगे आपण उन्मत्तपणे वर्तताईने परिरेखा व्याधिष्ट झालो यक्ष्मादिका परराष्ट्र राजे चालुनी एका राज्य हारिले स्वामिया ऐसे परी आपणासी मरण झाले परियेसी नेले द्वितीयंपुरासी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्र वर्षे देखा 10 वेळा फिरवले एका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परियेसी सहस्र शिष्णे अंगासी लागली असती परियेसा येणे परी दिव्य शत वर्षे कष्टोल बहुशुधार्थे पुनरपि पावलं यमवंत अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्रजन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेसी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्रामसुकर परियेसी सहावा जन्म झालो कैसा सरडाहुनी जन्मलो सातवा जन्म झालो शान आठवा जंबुक मतीन नवम जन्म रोहिहरण 10वा झालो ससाना देखा मर्कट जन्म एकादश घारी झालो 12 जन्म 13वा मुंगूस वायस झालो 14 जांबुवंत झालो 15 रानडुक्कर मी 16 जन्म झालो परियेस पुढे येणे उदारी सप्तदश जन्मी आपण गर्दभ झालो अक्षयीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशीसी 19वा जन्मासी मंडूक झालो परियेसी कासव जन्मेसी 20सी 21वा मस्त झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवांद झालो मी बधीर उलूक जन्म 23वा जन्म चतुर्विंशतीसी झालो कुंजर तामसी 25ती जन्मासी ब्रह्मराक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझे दर्शन महिमा कैसे स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे तेसी माझ्या अंगीची परियेसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले खचित त्याने झाले तुझं चेत ज्ञानप्रकाश शतजन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार बरी ब्रह्मादिका अगोचर याची कारणे कर्पूर गौर भूषक करी सर्वांगा जरी तू पुस्य आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी आम्ही देखील दृष्टीसी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचार्यीन परियेसी सदारथ शूद्रिनीसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती माता पिता दाईच गोती त्याची ती त्यासी बंधुवर्ग ऐसा बापी दुराचारी तस्कर विद्येने उदरवरी आणि स्त्रियांशी व्याभिचारी उन्मत्तपणे परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्याभिचारासी तस्कर विद्या करिता निधी वदिले त्यासी एके शूद्रे वधुनिया विप्रासी ओढून नेले तेची निशी टाकिले ग बहिर्ग्रामासी अघोरस्थळी परियेसा श्वान एकतये नगरी बैसला होता भस्मावरी क्षुधाक्रांत अवसरी गेला हिंडत प्रेत घाणी देखोणी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसुनी हर्षी क्षुधा निवारण करत होता भस्म होते श्वानाची पोटी लागले प्रेताची ललाटी भक्षस्थळ बाहुवटी लागले भस्म परियेसा प्राण त्यजिता द्विजवर नेत होते यमकिंकर नाना परी करीत मार कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती याते कोणे नेले याते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकर म्हणून धावती वेग वक्रे यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पडोनी तया द्विजाते सोडोनी गेले आपण यमपुरा यम मने शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरांसी हिरोणी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा एको नियमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते परियेसा शिवदूत वचन ऐकोण यम धर्म गेला परतोन आपले दूता पाचारून सांगत असे परियेसा यम सांगे आपले दूता भूमीवरी जाऊन आता कोण असतील भस्मांकित त्यांते तुम्ही न आणावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा सेशी आम्ही लावितो भक्तीसी
देवाधिका दुर्लभ. हे कोणी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करीन मन. उद्धरावे जगज्जीवाला ईश्वर तुची वामदेवा. या भस्माचे मैमान कैसे लावावे विधान. कवन मंत्र उद्धारण विस्तारुनी सांगा मज. वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी. सांगेन आता विस्तारेसी एकचित्ते एकबा. पूर्वी मंदिर गिरीपर्वती किरडेसी गेले गिरिजापती. कोटी रुद्रादी गणासहित बैसले होते ओढंगेसी. नाना परीच्या गणांसहित बैसला शिव मूर्तिमंत. सिंहासन रत्नखचित सप्तप्रवाळींचे. येशा सिंहासनावरी बैसलासी त्रिपुरारी. कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियेसा. भाडनेत्र ज्वाडमाडा संवर्तांगी जटामंडळा. कपाळी चंद्र षोडशकडा शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्मी वासुकी असे कानी दक्षिणी. तया दोघांचे नयन नीलरत्ना परिशोभतसे. नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण. सर्पाचे चिकरी कंकण मुद्रिकाही देखा सर्पाचिया. मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे. शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत असे. एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा. एरे हाती खंगतिका शोभत असे ईश्वर. पानपात्र एके हाती धनुष्य बाणे कर शोभती. खट्वांग फरशेरे हाती अंकुश करी मिरवीत असे. पंचवक्र सर्वेश्वर एकेक मुखाचा विस्तार. दिसत असे सालंकार सांगेन एका श्रोतेजन. शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी. हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर. दुसरे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी. ताम्रवर्णांकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी. बंधन केली कैसी सर्पवेष्टीन परियेसा. चौथे मुख दक्षिणेसी मिरवे नील वर्णेसी. विक्राळ दारुणेसी दिसत असे तो ईश्वर. मुखाऊनी ज्वाला निगती तैसा दिसे तीव्रमूर्ती. रुंडमाडा शोभती सर्पवेष्टीती परियेसा. पाचवे असे ऐसे वदन व्यक्ताव्यक्त असे जाण. साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरुळला. पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार. मिरवीत असे अगोचर सर्वेश्वरी परियेसा. कनक चापे गोरटी मातियाचा हारकंठी. रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसत असे. नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती. तेथे भ्रमरा आलापिती परिमळा लागी परियेसा. मोतियांची थोर दाढी मुकुटाजवळी. रत्ने अस्ती जवळी शोभायमान दिसत असे. नासिक बर्वे सकड तेथे मिळवे मुक्ताफळ. त्यावरी रत्ने सोज्वळ चढली असी शोभायमान. आणि तानवडे भोवरिया रत्नखचित मिरवलिया. अलंकार महामाया लिहिली असे जगन्माता. पीतवर्ण चोळी देखा कुच तटतटीत शोभेनिका. एकावडी रत्ने एका शोभत असे कंठीहार. आरक्त वस्त्र नेसली जैसे डाळिंब पुष्पवेली. किंवा कुंकुमे डरविली गिरिजामाता परियेसा. बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा. रत्नखचित मेखळा देखा लेली असे पूर्वजे. अष्टमीच्या चंद्रासारिका मिरवे कपाळी टिळक जैसा. त्रिपुंड्र टिळा शुभ्र जैसा मोती यांचा परियेसा. नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार. कवण वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा. सा शंभू उमेसहित बैसला असे सभेत. तेहतीस कोटी परिवार सहित इंद्रोबा मोगळेसी. उभे समस्त सुरवर देव ऋषी सनतकुमार. आले तेथे वेग वक्रे तया ईश्वर सभेसी. सनतकुमार तैवेळी लागत असे चरण कमळी. साष्टांग नमन बहाडी विनवीत असे शिवासी. जय जयाची उमाकांता जय जयाची शंभू विश्वकर्ता. त्रिभुवनीची तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ. समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी. भवार्णव तरावयासी पापक्षया कारणे. आणि कै काम्हा देणे मुक्तिहोणे अल्पपुण्य. चारी पुरुषार्थ ये निगुणे अनायासे साधिजे. ऐसे विनवी सनतकुमार मणी संतोषोनिया ईश्वर. सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मनीसी. ईश्वर म्हणे तैवेळी एका देव ऋषी सकळी. घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन. वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी. अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित परियेसा. ऋषी विनंती कैकोनी सांगे शंकर विस्तारुणी. गोमय द्रव्य देवताग्नी भस्मकारणे परियेसा. पुरातनीचे यज्ञस्थानी
यांचे कासे मेदिनी पुण्यभौतना लावताक्षणी भस्मांकित पर्येसा सद्यो जातादि मंत्रोणी घ्यावी भस्म तळहातासी अभिमंत्रोणी भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करोणी मानस्तोकेदी मंत्रेसी मर्दावे अनुष्ठेसी त्र्यंबकादि मंत्रेसी शिरसी लाविजे पर्येसा त्र्यायुषेती मंत्रेसी लाविजे ललाटभुजांसी स्थानीची मंत्रे पर्येसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमानामिकांगुडेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोमानुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड्रयने परी लाविजे तुम्ही बरी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी मम समस्सी लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा परियेसी वंद्य होय दैवलोकी जरी जरी नेने मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा रुद्राक्ष माळा जयाचे गडा लाविला असेल त्रिपुंड टिळा अन्य पापी होय कवडा तोही पूज्य तीही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळजण सनतकुमारादी ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगते ऐसे विस्तारुणी ब्रह्मराक्षसी संतोषणी नमन केले चरण कमलासी नमन करुणी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेसी सूर्यसंकाश परियेसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक त्रैमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगोद्धारू हिंडतो होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारिसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणांवरी माता ठेवित नमन करुणी श्री गुरूंसी निघाला आपले सानासी झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे एकती नर लादेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्र सारानुत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादी भस्म महिमा वर्णनम वाम एक 3 श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।